सोलापूर जिल्ह्यातले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी लगेचच मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांचे मागील आमरण उपोषण सोडण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी मध्यस्थी केली होती. त्यामुळे राजेंद्र राऊत यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांच्यात काय चर्चा झाली, जरांगे यांनी काय टीका केली होती आणि त्यावर राऊतांनी काय उत्तर दिले बघूया. 2-3 दिवस आधी केलं तर आमच्या पोरांनी फोन, म्हणलं घ्या तरी बोलून त्यांना कुठं आले विचारू, रेल्वेत आणलंय काय आरक्षण, उतरू लागायला माणसं लागले आरक्षण. तर ते म्हणला मला आगूट लागली, त्याला संडास लागली. हा ते म्हणला मी बाथरूमातच बसून मग खरं सांगत होता का काय माहिती, का भांड्यातच झोपलाय त्या काय माहिती. ती म्हणत होता मला हागायला आली, काय काय लागत असतं आखाडात ते लागलं होतं म्हणला मला. हा ते जे बोललाय ते बोलला, काढा म्हणणार रे त्याचे तुमच्याकडे यंत्रणा आहे, फोनवर म्हणलाय का नाही. आता आम्ही काय रेकॉर्डिंग फिकडून तसले धंदे करीत नाहीत आम्ही. ते म्हणलाय का नाही बघा ते फोनवर. म्हणलं मग जाऊन द्या बाबा, त्याला संडास बरी झाल्यावर चट येईन, जरा पातळ होत असं तर गट झाल्यावर येईन. सध्या तर याय ना काडी तर लावून ठेवली तेव्हा. आता गेला माघारी, लय फडणवीस साहेबांनी पाठीला मला रात्रीच पळत आलता बिचारा. ते 2-3 रुमाल ते घाम पुसायला ते लय आलता तरातराने. आम्ही त्याला सन्मान दिला होता, दिले आमची जात खड्ड्यात लुटून त्यांनी देवेंद्र फडणवीसचं ऐकून. हां आमदार आहेतच ना ते रावसाहेब दोषी त्याला, कारण ते त्यांच्याच भरोश्यावर आम्ही भरोसा ठेवला होता ना, विश्वास ठेवला ना. कमी विश्वासात गेला माझ्या जातीचा आमदारानं, स्वतःच्या नेत्यासाठी, स्वतःच्या पक्षासाठी. काय झालं आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही काय झालंय. तर संबंध ठेवा म्हणले ना, संवाद ठेवा, ठेवला होता आम्ही. फडणवीस साहेबाशी संवाद ठेवायचा, कारण ते आमचे दुश्मन शत्रू नव्हते. म्हणलं आमच्या जातीचं कल्याण होईल. आम्ही कोणावर विश्वास ठेवतो, कोणावर पण. उद्या तुम्ही जरी म्हणले पत्रकार बांधव आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही मध्यस्थी करून सरकारशी मागणीबाबत करतो, तरी मी हा म्हणून. मी लय भोळा आहे, मी लय साधा आहे. मला वाटतं कोणाच्या हाताने माझ्या समाजाचं कल्याण व्हावं, कोणाच्या हाताने माझं कल्याण व्हावं. तसं ते आमदारांना नाव आलं. म्हणलं चला फडणवीस साहेबांनी तुम्हाला पाठवलंय, संवाद सुरू ठेवा, आम्हाला आरक्षण द्या, केसेस मागूया. आम्हाला काय गरज आहे, सगळा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच. आमचं काय स्वप्न आहे, आम्हाला काय राजकारण नाही करायचं. आजही म्हणतोय मी, उपोषणालाच विस्तार केले मी त्यासाठी बसायला लागलोय की मला आणखीन राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्हाला आणखीन एक संधी आहे, आम्हाला आमचं आरक्षण द्या. आणि एकदा जर मी राजकारणात उतरलो तर सगळे पाडलेशिवाय मागं सरकणार नाही. मग हे मी जाहीर सांगतो, पुरे पाडल्याचे झोप येणारच सगळे, किती एक करा तुम्ही. नाही मुळातच तसं मी त्याच जो दादांचा गैरसमज झालेला आहे की मुळातच मी आज प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो की मी लहानपणापासून सुरुवातीचं जीवनच माझं मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून, माझी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून माझी राजकीय किंवा सामाजिक कार्यामध्ये सुरुवात झालेली आहे. समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही असा विषय आम्ही करू शकत नाही. समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्यात थोडं या ठिकाणी संवाद झाला नाही किंवा मी या ठिकाणी येऊ शकलो नाही. परंतु काही मंडळींना मी निरोप दिले होते की मी आजारी आहे म्हणून, माझ्या पोटाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून. थोडा त्यामध्ये विषय झाला नाही, तर समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही किती तन मन धनाने किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जीवाचं रान करून 4-4 वेळेस माझ्यावरती जीवघेणे हल्ले झाले. मी मारता मारता वाचलो, 32 गुन्हे दाखल झाले. मला रिंगण करू पोलिसांनी मारलेला आहे त्यावेळेस समाजाचं काम करत असताना. त्यामुळं समाजाकरता पूर्वीही काम केलंय, आजही करतोय आणि उद्याही करणार आहे. मी मुळातच दादांचा जो गैरसमज झालेला होता की मी आलो नाही, त्या बाबतीमध्ये मी त्यांना स्पष्टीकरण सांगितलं की मी माझ्या पोटाचं थोडा इन्फेक्शन झालेलं होतं माझ्या पोटाला काही खाण्यामध्ये आल्यामुळं. आणि त्याच्यामुळं काल जी स्टेटमेंट झालं दादांचं, ती माझ्याबद्दल गैरसमज नको विनाकारण. मी काम करणारा कार्यकर्ता आहे मराठा महासंघाचा पहिल्यापासून. मी जरी आज आमदार असलो तरी माझी सुरुवात मराठा महासंघापासून झालेली आहे. विनाकारण माझ्याबद्दल गैरसमज नको, त्याकरता मी या ठिकाणी चर्चा करता आलो होतो. आणि या माध्यमातून आणखीनही चर्चा काय झालेत त्या चर्चा मी जेवढं काय आणखीन शक्य आहे या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये काम करायचं, जो रोल मला करता येईल तो प्रामाणिकपणाने मी करेन.